शिक्षकांना BLO ड्युटी लावण्यास तीव्र विरोध आहे। आम्हाला फक्त शाळांमध्ये शिकवू द्या असं सुभाष मोरे यांनी म्हटले। शिक्षक भारती संघटनेनं शासनाकडे आगामी मागणी केली आहे। अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होते। शिक्षक भारती संघटनेचे कोषाध्यक्ष सुभाष मोरे यांनी हे वक्तव्य केले आहे। राज्यातील शाळा ज्या आहेत त्या 15 जूनपासून सुरू होत आहेत आणि त्या अगोदर शिक्षकांना जे आहेत ती BLO किंवा वेगवेगळ्या पदाची जी कामं आहेत ती करण्यासाठी दिली जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत सुभाष मोरे सर आहेत। अंतिम तोडगा काय निघेल, तुमचं काय नेमकं ध्येय असणार आहे या बैठकीच्या अनुषंगाने? माननीय शिक्षण मंत्री असतील किंवा महानगरपालिकाचे आयुक्त असतील यांच्यासाठी आमच्याकडे एकच मागणं आहे की आमची नियुक्ती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झालेली आहे आणि आमचं मागणं आहे की आम्हाला वर्गात जाऊन शिकवू द्या। एका बाजूला तुम्ही गुणवत्तेवर प्रश्न विचारता आणि दुसऱ्या बाजूला सांगता की पूर्ण वेळ तुम्ही हे SIRचं काम करा। आता नवीन जे ऑर्डर आले त्याच्यात असं सांगितलं जातं की शाळेचं कामकाज करून SIRचं काम करा। मुंबईमध्ये 90% लोक 2 ते 2.5 तास प्रवास करून सकाळी बाहेर पडतात। सकाळी 5ला घर सोडतो, आम्ही 7 वाजता शाळेत येतो, 7 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत वर्गात शिकवण्याचं काम करतो आणि त्याच्यानंतर घरी जायला आम्हाला 3:30-4 होतात। मग आमच्या कामाचे तास झाले किती? मग त्यानंतर आम्ही जनगणनेचं काम किती करायचं, SIRचं काम किती करायचं, BLOचं काम किती करायचं, याचं कोणतंही मोजमाप नाहीये। या कामाचा कोणताही मोबदला मिळत नाहीये। किती शाळेतून किती लोकांना घ्यायचं या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण नाहीये। वर्षानुवर्ष शिक्षक BLO मध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून मराठी शाळा, प्रादेशिक शाळा बंद पडतायत। याला शासनाचं धोरण जबाबदार आहे असं माझं मत आहे। महानगरपालिकेचे 94,000 कर्मचारी आहेत, 2,500 ते 3,000 शिक्षक मुंबईमध्ये आहेत आणि या सर्व शिक्षकांना तुम्ही कामाला लावण्यापेक्षा शिक्षकांना याच्यातून वगळा अशी मागणी आमची आहे। महानगरपालिका आयुक्तांकडे इतर कर्मचारी वर्ग आहे, त्यांचा त्यांनी नियोजनपूर्वक वापर करावा, मात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना याच्यातून वगळावं आमची ही प्रमुख मागणी आहे। प्रणित सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।